म्हणजे पूर्ण डोंगर दिसतच नाही। तर बघा पूर्ण तयारी, खेकडी पकडायची ना आम्हाला, खेकडी पा काय रम्या भाई तुमचा बेअर ग्रिल आहे, बेअर ग्रिल आज झालेला आहे। मुंबई पोट पोळो बाळो गाडी भन्नाट व्ह्यू आहे तो, आहे की नाही जबरदस्त। आणि हे बघा मुलं काय करतात ते इथे। हे माझं घर आहे, हे माझ्या भावाचं आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये। तर आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे राखण। म्हणजे मी आता आहे पोलादपूरला, इथून मी जाईल माझ्या गावी। इथून पोलादपूर पासून माझं गाव 22 किलोमीटर आतमध्ये आहे। उंच उंच सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेला सुंदर असं गाव आहे पोलादपूर तालुक्यातील कामथेगाव। एक कामथेगाव चिपळूणमध्ये पण आहे, पण आपलं गाव आहे हा पोलादपूर तालुक्यामध्ये आहे। सुंदर निसर्गरम्य वातावरण आपल्याला अनुभव करायला मिळणारच आहे। जर पाऊस बऱ्यापैकी असेल तर आपल्याला धबधबे, सुंदर सुंदर धबधबे पाहायला मिळतील। गावची ग्रीनरी, भात शेती जी लोकांनी चालू केले, हे सगळं पाहायला मिळणार आहे। आणि राखण पद्धत म्हणजे राखण का होते गावी, हा विषय पण आपण जाणून घेऊ। कोकणामध्ये ही परंपरा आहे की राखण द्यायची एक परंपरा आहे। पहिल्यापासून जेव्हा माणसं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा माणसं येऊन वसली प्रत्येक सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये, जंगलांमध्ये, आणि जी पण माणसं तिकडे जाऊन वसली त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालू केला, भात शेती, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टींवरती। आणि एवढे जंगलामध्ये राहताना त्यांची रक्षा व्हावी, त्यांच्या भात शेतीची, त्यांच्या पिकांची रक्षा व्हावी म्हणून राखणी पद्धत चालू झाली। तर देवी किंवा ह्यांना म्हणजे आमच्या गावी गावदेवीला राखण जी देतात ना ती वेगळी असते। म्हणजे देवीला चोखा नैवेद्य दिला जातो आणि जे राखणदार असतात म्हणजे देवीच्या बरोबर राखणदार असतात जे आपली रक्षा करतात। म्हणजे काही विषय झाले तर तुम्हाला माहिती असेल कोकणामध्ये एक परंपरा आहे की देवाला गाराणं घातलं जातं किंवा देवीला की आमची म्हणजे रक्षा करावी, आमची राखण करावी, भात शेतीची किंवा आमच्या पोराबाळांची, आमच्या परिवाराची, जंगलातून जनावरांपासून। कारण जंगलात बाहेर निघालो की तुम्हाला माहिती आहे साप, विंचू आणि वाघ वगैरे, तर ह्या सगळ्या जनावरांपासून आमची रक्षा करावी, आमच्या पिकांची रक्षा करावी। तर ही एक प्रथा चाललेली असते। तर जो राखणदार आहे त्यालाच मोस्टली असं बळी वगैरे दिलं जातं। आता मी ज्या राखणीला चाललोय आमच्या गावदेवीच्या, तर तिकडे देवीला चोखा नैवेद्य दिला जातो आणि जे राखणदार आहेत त्यांच्यासाठी बळी दिला जातो बोकडाचा। तर तशी प्रथा आहे आणि गावातली प्रत्येक फॅमिली ही प्रथा वर्षातून एकदा येऊन तरी करते। तर राखण ठीक आहे की एक राखण पद्धत आहे, एक पारंपरिक आहे, ते फॉलो करतायत लोक। पण ह्याच्यामुळे सगळेजण एकत्र येतात वर्षातून। सगळेजण इकडे तिकडे जाऊन सेटल झालेत पण ते वर्षातून एकदा एकत्र येतात, सगळे भाऊ भाऊकी वगैरे परिवार, आणि एन्जॉय करतात। हा महत्वाचा विषय आहे। तर आता आपण निघतोय पोलादपूरवरून, 8:25 झालेले आहेत। तर आपण तासाभरामध्ये पोहोचू कामथ्याला। ऑन द वे मी तुम्हाला जेवढी सुंदर दृश्य आहेत, माझं गाव कसं आहे, बाकी राखण कशी वगैरे होते, व्हायलन्स नाही दाखवणार आहे, पण ती प्रथा कशी असते, गारानं कसं घातलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे। आणि माझा भाऊ आलाय मुंबईवरून, तर आम्ही दोघं एकत्र जाणार आहोत। आता तो सकाळी बाईकवर आलाय आणि आता आपण कारमध्ये एकत्र जाणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची। गणपती बाप्पा मोरया। आणि आता बघा हे असे ट्रॅक्टर आले छोटे छोटे। तर अवतं वगैरे जी ट्रेडिशनल पद्धत होती ती ऑलमोस्ट संपत आले। आता हे सगळं इझी झालंय।
आमच्या गावची कदम ट्रॅव्हल्स. म्हणजे आम्ही शाळेमध्ये होतो आणि जेव्हा यायचो ना तर सर्वात प्रथम जी प्रायव्हेट बस सर्व्हिस चालू झाली असेल ती ही होती कदम ट्रॅव्हल्स. ते आत्तापर्यंत सुरू आहे. म्हणजे त्यावेळी फक्त ST असायच्यात दिवसाला 2दा. ही बस तेव्हापासून आहे. पहिल्या मोठ्या बसेस होत्या, आता त्यांच्या मिनी बसेस चालू झाल्यात. तर आपल्याला सुंदर असा मोर दिसलाय. चरतोय मस्त पैकी, सुंदर आहे तो बघा. समोर बांधावर एवढ्याला ही सुंदरता आहे निसर्गाची. गेला उडत तो डायरेक्ट त्यांनी नदी क्रॉस केली बघा कुठपर्यंत उडत गेला तो. चला आपण कंटिन्यू ठेवूया. पुढे तर अजून सुंदर निसर्गरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि समोरवरती धुक्यामध्ये हरवलेला जो डोंगर आहे तो आहे कांगोरीगड. म्हणजे एक सुंदर असा गड किल्ला आहे, पण तो एवढा फेमस नाही आहे. लोक ट्रेकिंगसाठी इथे जातात. आपण ह्या विंटरमध्ये जाणार आहोत इकडे ट्रेकिंगसाठी. आजपर्यंत म्हणजे लहानपणापासून आजपर्यंत मी कधी गेलो नाही तिथे. ST आमच्या गावामध्ये येत नाही, म्हणजे आमच्या वाडीमध्ये ST येत नाही. ST तिकडे पलीकडच्या वाडीमध्येच येते. हा मोबाईलचा टावर पहिला नव्हता, आता नवीन मोबाईलचा टावर झाला आहे. तर हे एक चांगलं झालं आहे म्हणजे, म्हणून जिओला इथे फुल नेटवर्क आहे. एअरटेलला वगैरे नाही पकडत आहे. आणि आता ॲक्च्युली आपल्याला कळेल की आपण किती उंच पर्वतरांगांच्या मध्ये जात आहोत ते. तर हा रस्ता कंटिन्यू होतो माझ्या गावाकडे आणि ह्या डोंगराच्या खोऱ्यामध्ये तिथे खाली गाव आहे. आणि आता इथून नजारा बघा, काय सुंदर निसर्गरम्य मन खुश करणारा नजारा आहे. इथे आले ना की तुम्ही एकदम फ्रेश होता. म्हणजे एक नवीन एनर्जी येते तुमच्यामध्ये. बघा जर मोठं पाणी असतं ना तर हे पूर्ण अशा लाईनीमध्ये 4-5 धबधबे दिसतात आणि मोठे वॉटरफॉल्स असतात तिथे. अशा गळी पण आहेत मध्ये मध्ये आणि तिथे आपल्याला तर तिथपर्यंत जायचं आहे.
फायनली आपण पोहोचलेलो आहोत आपल्या गावामध्ये. आता गावाची एंट्री इथून सुरू होईल आणि इथून तुम्हाला आता एक्झॅक्ट आयडिया येईल किती उंच अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत इथे. ते म्हणजे एवढ्या उंच पर्वतरांगा सगळीकडे लवकर पाहायला मिळत नाहीत. आणि उजवीकडचा जो डोंगर आहे ना, जिकडे ते धुकं आहे, तो नाकिंदाचा डोंगर आहे. बघा आपलं गाव सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, आपण फायनली पोचलेलो आहोत आपल्या घराच्या इथे. आपली घर एकदम कॉर्नरला आहेत, एकदम लास्टला आहे इथे. म्हणजे माझ्या घराच्या पुढे सगळं जंगलच आहे, डोंगर रांग आहेत, खालून नदी आहे वाहणारी. छान असं इथे आलं ना, फुल एन्जॉय करू शकता, ट्रेकिंग करू शकता, इकडे खेकडी पकडायला जाऊ शकता. भाऊ वगैरे सगळे आलेले आहेत आपले. आम्हाला झाले लेट, तर जाऊया पहिलं घरी, नंतर सगळे निघू एकत्र. तर आता पण आपली भातशेती होते इकडे, माझे काका करतात, माझा मोठा बाबा. आणि ही आहेत आपली घरं. हे पण माझ्या काकांचं घर आहे, पाचगणीला असतात ते. हा एक माझा भाऊ आहे, त्याने इथे घर बांधलं आहे, तो इथे सेटल्ड आहे. आणि अजून एक आहे, बाकी सगळे मुंबईला आहेत. आहे ना फुल एकदम विलेज वाईब. तर बघा पूर्ण तयारी झालेली आहे. हाय, आपला सगळ्यात जास्त मेहनत करणारा भाऊ. मेन आयटम कुठे आहे आपला? मेन आयटम बकरा कुठे आहे? हा माझा काका, हा असतो पाचगणीला. व्हिडिओ पाठवला, व्हिडिओमध्ये बघ स्वतःला तो. सगळी बघा एवढी मेहनत करायला लागते. काय उमेश आपला बँकर, हा पण माझा भाऊ आहे. तू काल आलास ना? सकाळी आलास तू? बाकी कुठे आहेत आपले? बाईक घेऊनच आला. आणायचे ना रॉनिन. पावसात कुठे यार, कुठे एक माहिती का काय आणणार होतो, परत जायचं होतं, असलं ना आता आणणार होतो, पण किती वर्ष गेले यार, दिवस जातच नाही. नाही झाला अनुभव आहे कशाला. याला सकाळी बोलवलं डॉमिनारवर, मी बोललो मी तर थांबतोय इथे. बकरं पण गेलं, ते शॉर्टकटने गेलं तिकडून, दाखवतो तुम्हाला. आपल्याला काळं लागतं ना रे उमेश निखंड. हां पण अरे हिला तरी पण चांगली ग्रीप आहे, तरी स्लिप झाली. आता इथे यायला दहीहंडी व्हायची इथे. छोटा शिकारी, खेकडी पकडायची तर आम्हाला, खेकडी पकडायची. काय बकरं खालून आणलंस? आपलं मला सांगितलं तर मी वरून घेऊन आलो असतो ना. मी तुझीच वाट बघत होतो, बकऱ्याची वाट कुठे? मी बोलला मला, पण मी तिकडे घेऊन आलो खाली. बकरं कुठे आहे बकरं? हे काय त्या कलरचं पण चालतं ना गावदेवीला? कसं पण चालतं. चल गोटे चला बसा. राखण वगैरे किंवा ह्या ज्या प्रथा आहेत ना, ह्याची आज म्हणजे खरी मजा हीच असते की सगळे एकत्र येतात त्या दिवशी. तरी भरपूर लोक आली नाहीत आपली. वकील आमचे अजून आले नाही. हां हो, चला निघूया आता. तर मित्रांनो फायनली आपण निघालेलो आहोत. सगळी चिल्लर पार्टी आपल्यावर. अरे हात दाखवा, आहे करा. मागे भाऊ आहे आणि मागून अजून एक गाडी येते आपली.
एनर्जी घेऊन ये एनर्जी. आता आपण पोहोचलेलो आहोत परत मंदिराच्या इथे. आता जाऊन सगळी तयारी वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर नैवेद्य बनेल. एक चोखा नैवेद्य असतो. त्याच्यानंतर मग बळी देतात आणि मग ह्या सगळ्याचं जो म्हणजे मटण निघतं ह्याचे वाटे पडतात. ते वाटे वगैरे घरी जाऊन परत करतील आणि ते म्हणजे ज्यांना मुंबईला परत फिरायचं आहे ते मुंबईला घेऊन जातील. तर आपण फायनली आलेलो आहोत मंदिराच्या इथे. हे आहे आपलं गावदेवीचं मंदिर आणि समोर बघा अजून एक वॉटरफॉल दिसतं आपल्याला सुंदर असा. पाऊस येऊन जाऊन आहे त्यामुळे वातावरण छान झालं आहे. झाडांचं पाणी पडतंय. आणि ही आहे माडाची वाडी कामथे. आता इथे आज 2-3 राखण आहेत वेगवेगळ्या. त्याच्यातली एक राखण झालेली आहे तर त्यांचा नैवेद्य आहे. आपलं पण सेम असंच करतील. म्हणजे अशा नैवेद्याचा भात असतो पहिलं देवाला दाखवला जातो. ते सगळं मी आता कवर करतो स्टेप बाय स्टेप. सगळे कामाला लागले आहेत. पाणी वगैरे जाऊन घेऊन यायला लागतं. काय करा बरं झालं खाली गेलंच लगेच. तर ही आहे आपली गावदेवी आणि दरवर्षातून सगळे म्हणजे गावात जेवढे पण परिवार राहतात या दोन्ही गावात कामथ्यामध्ये ते सगळे इकडे येऊन जो देवीचा मान असतो तो देतात. आणि आता आपली तयारी सुरू झाली. शांत बसा. खाऊ नाही आणलं दादा आनंद दिला खाऊ गण्यात आता घेऊन आलो. ते पाणी टाकून आणले त्यात आणलं मी. चालेल का? मी सांगणार नाहीत ना. नाही तुम्ही पाठी लावा फक्त. हे पोरांनो इथं झाडू आहे का? इथं आतमध्ये झाडू मारा जरा. तो असले झाडू मारा. आनंद किती वाजता निघालास? मी सकाळी तरी पण 8 वाजता निघालो. आनंद पाचगणीला असतो आणि सगळेजण मुंबई पाचगणी असे लांबून लांबून येतात इकडे. हे सगळे पाचगणीवाले आहेत. आम्ही पाचगणीला गेलो की फुकटमध्ये राहतो तिकडे. क्या रम्या भाई हाय. सबसे मेहनत अभी ये आदमी और वो आदमी करने वाला है. है क्या कुछ? लेके आने का बोलते नहीं बताने का नहीं. हाँ, सोयीशिवाय राखण नसते है ना. हाँ. इकडे चला. इकडे मार इकडे मार. तेरा तांबी आहे का पाणी. तर गावी आलं की पत्रावळ्यांची गरज पडत नाही किंवा पेपर प्लेटची. हे आपलं नैसर्गिक पत्रावळी आहे. तांदळाची पानं. तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला माहीत असेल. आमचा बेअर ग्रिल आहे. बेअर ग्रिल तसं तर काका लागतो माझा. इकडे तिकडे चला आता जेवढे बसलेत सगळे कामाला लागा. जेवढे बसलेत सगळे. तर बघा ज्या जुन्या जमान्यामध्ये कारागिरी असायच्यात ना लोकांकडे त्या आताही आहेत. आपला ऑलराऊंडर. हां, तुम्ही माझे पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील ना तर हा आमचा बेअर ग्रिल आहे डिस्कवरी चॅनलचा. आता लाकडापासून बघा पलिता रेडी केला आहे डायरेक्ट. दिसतंय का? हा, एक नंबर. तर आता इकडे कालवण झालेलं आहे. भात झालेला आहे.
तर आता हे कालवण आहे भातामध्ये मिक्स करून याचा नैवेद्य बनवणार आणि लहानपणापासून हा नैवेद्य खायची एक्साइटमेंट आहे ना ही नेक्स्ट लेवल असायची आमची आणि आता पण तेच आहे. पहिली असं पहिली आतमध्ये असं बघ. यस. नाही ते आता हे करतायत ना नंतर आपल्या याचं काही आहे. बाबा मला सांगा ही राखण पद्धत म्हणजे काय, राखण काय झाली? हा हे जरा आवाज कमी करा. राखण म्हणजे अशी पद्धत, जोरात बोला. राखण म्हणजे अशी पद्धत नाही आता तुमचा आवाज थांबा. हा राखण म्हणजे अशी पद्धत हा की एखादा एकीस व्हावा, एका बापाचा एकीस मोठा व्हावा. लक्षात आलं? कोळ पुढे चाला. पुढं चाला. हा एक गोष्ट माझी लेकरं बाळ सुखी राहावी. माझ्या लेकरा बाळांना काय नाद नको, नोकरी धंद्याचा नाद, वाईट नाद नको, वाईट नाद त्या हाता पायानं सांभाळणारी तू गावाची गाव देवी. थोडा आवाज थोड्या वेळ आवाज कमी करा ना. हे पण हा थोडी गावाची गाव देवी तू आमची आई. हा गावदेवी आपली आई. बरोबर. जन्म दिलेल्या वेगळी ही आई वेगळी. तिच्या पाकाखाली आपण नांदणार नाही का? बरोबर. म्हणून सुखासाठी हा 4 पाण्याचा बळी तू घे. 1 वर्षातनं एकदा योग बळी घेऊन जिकडं तिकडं सुखी ठेव. आलं लक्षात? म्हणजे सगळं गुन्हा-गोविंदाचं ठेव. सगळ्यांची रक्षा कर. रक्ताचं सगळ्यांची रक्षा कर. म्हणजे जंगलातल्या जनावरांपासून, विचू काट्यापासून तू आई. तू आई. आता आपण नाव काय घेतो आपल्या प्रसंगाला आई आई म्हणजे जन्म दिलेली आहे. हा बरोबर. हा आपण शेवट पांडुरंगा धाव रे माझ्या संकटावर धाव माझ्या. हा बरोबर. याच्याशिवर कुणाला काढतो का आपण? जन्म दिलेली आई. बरोबर. पिता असला तरी पण आईला लागतो. त्या आईसाठी ह्या आपण तिला हातापायावर सुखी ठेवू. याला राखण म्हणून आपण काय मराठी भाषेत राखण. हा बळी आता हा बळी दिल्याच्यानंतर कोण खाणारी? ती चोखी दैवत आहे. हा बरोबर. आपली देवी नाही खात. ती देवी नाही खात. जे कडचे कामदार आहेत आता हे कसं कामं करते येतो. हा म्हणजे ते राखणदार आहेत. जे राखणदार आता हे कामं करते आपण बसलो. म्हणजे आपण ठाण का बसलो? लक्षात आलं ना? बरोबर. डोक्यात आलं तिच्या. बरोबर. मग या कामदारांना ते वर्षभर तो भुका आहे. कुठे आहेत? उपाशी आहेत ना. उपाशी आहेत. आता ते आज जाऊ ना. म्हणजे देवी कधीच बळी घेत नाही. घेत नाही. जो बळी असतो तो देवाला चढवला, देवीला चढवला जात नाही. हा राखणदारांना चढवला जातो. राखणदारांचा. हा आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली गोष्ट बाबांनी क्लिअर केली आता. आणि ही प्रथा त्याच्यासाठीच देतात की त्यावेळी सगळी माणसं येऊन अशा घनदाट जंगलांमध्ये वास्तव्य केलं. इथे भातशेती किंवा बाकीचं उदरनिर्वाह चालू केला. गुरढोरं पाळली. बरोबर. त्या गुरढोरांची पण रक्षा करण्यासाठी पण आपण काय ना काय देतो. मग ते वेगवेगळ्या प्रकारच्या राखणी असतात ना. आता जो हिच्या आता ह्या आईच्या पकाखाली कोण लहान असतात. आपण कशी लेकरं बाळा लहान असतात. ह्या पद्धतीचे जे लहान असते ती मग त्यांना कोणी पक्षी द्यायचा, काय द्यायचा, असं द्यायचं. पक्षी म्हणजे कोंबडी. असं काहीतरी सुशी भाषा म्हणजे बरोबर. आता आपण मोठा म्हणजे आपण मोठं घेणार. हा मोठा निवत पाहिजे आपला. असं डोक्यात ह्याला राखण बोलतो. काय बोलतो की 3 वर्षात ही राखण. म्हणजे प्रत्येक जे स्थान आहे त्यांचं वेगवेगळं ठरलेलं. कुणाला छोटा पक्षी, कुणाला मोठा पक्षी, कुणाला नारळ, बोकड, खोबऱ्याची वाटी द्यायची, खोबऱ्याच्या वाटीवर पण चालतं. कुणाला निस्ता पांढरा इडा द्यायचा. अशा पद्धतीचं जे आहेत ना ते पद्धतीने करायचं. आणि त्यांच्या गारणं गायचं की एक नारळ घेऊन वजाभर पोतावर गारणं गायचे नाही तर नेमकंच गायचं. आई तू हे सिरकंबळ घे आणि माझं रक्षण कर. बरोबर. ह्याला ही राखण म्हणतात. पटलं तुझ्या डोक्यात आलं? आज ते डोक्यात आलं का नाही? हो आलं. चुकीत गेलं माझं? नाही एकदम मस्त. माझं असं आहे की आता शेतांमध्ये ती भूत वगैरे जी बसवायची प्रथा आहे ते काय आहे? ती लोकांची जी आता ह्या आता गावदेवी आहे ना, हिच्या बाजूला हे कोण राहिला असेल मग याचं जर देव असतं कुळदेव
त्याचा त्याच्या संगतीचा राखणदार आणि मग तो माणूस गेला इथे मग ते आपण वापरायला लावली शेती नाही की आता हे मुंबईला कसं काड्या काढतात काड्या काढतात आणि बिल्डिंग बांधतात बरोबर. तिथं समसारामध्ये बिल्डिंग बांधतात आणि मग त्या समसारामध्ये बिल्डिंग बांधल्यानंतर मग ते राहणाऱ्या लोकांना त्रास होतो ना त्याचा बघत आलं का तुमच्या निगेटिव्ह एनर्जीज असतात. त्याच्यापेक्षा हे आता लोकांचे हे जे देतात ना नारळ कोपडा तू काय देतात ना बाहेर लोक म्हणजे तिथे लोक अच्छा ते लोक म्हणजे ते जागेवाले बोलतो ना आपण त्यांना जागेवाल्यांना द्यावं लागतो त्यांचं जे खानपान असतं. काही काही जागेवाल्यांना खोबऱ्याची वाटी चालते, कुठे मला वाटतं नारळाचं फळ चालतं, कुठे तलंग म्हणजे छोटं पिल्लू कोंबडीचं, तर वेगवेगळं असतं ते. तर अशा प्रकारे तर मित्रांनो कोकणात राखण किंवा भरपूर भागांमध्ये राखण ही पद्धत का असते तर त्याची एक थोडकीशी माहिती आपण घेतली माझ्या बाबांकडून. तर गावच्या ज्या प्रथा आहेत किंवा परंपरा आहेत ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्याचं काहीतरी रिझन आहे. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत, भरपूर लोकांचे आपापले विचार आहेत, सगळे आपापले विचार मांडतात, ते त्याच्यासाठी तुम्हाला फ्रीडम आहे. पण काही प्रथा आहेत ज्या पूर्वीपासून चालत आल्यात आणि ज्या अजून चालत राहतील. तर त्या प्रथेपैकी एक प्रथा म्हणजे राखण, जी आज आपण तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केली. बैराळी जन्नी पद्मावती आणि अंधारी ही बघ ही फाटक घराची 12 महिन्याची राखण तुला ही चालू वाढवायला बसणे तशी आम्ही बाळगोपाळात ही राखण देते. मामलेश्वर बसलं मुंबई पोट पोरं बाळं गाडी घोडं सगळं चालवते. कुणाच्या केसाला ढाका लागून देऊ नकोस, काट्यावर पाय दिला तर काटा रोखून देऊ नकोस. बया माझे मातुसरी पुढल्या वर्षापावत तुला बकर देतो अशीच सुखाचा हा परिवार ठेव आणि तू ठेवशील अशी मला असे मातुसरी आणि पायाचा दात झालो. संसारा विचारात गुरा ढोरात सगळ्यांना सुंदर बरकत दे आणि यांना सुखी ठेव. गाडी घोडं सगळं चालवणार आहेत तुझ्या आशीर्वादान. तसंच तर जशी लेकरं पोटात धरले तरी तुझ्या पोटात घे आणि बया माझे मातुसरी आणि मग बकरं मान्य करून घे. आई गावडी माते की ठीक आहे आपण पोरं आहेत नाही काल लाईट टाकेल हा येतोय ना. तर अशा प्रकारे गारानं घातलं जातं आणि आता सगळेजण नैवेद्य खाणार आहेत. सगळ्यांची पंगत लागलेली आहे बघा. तर अशा प्रकारे चांदड्याच्या पानाची पत्रावळी झाली. आता नैवेद्य वाढतील. एक दोन तीन चार पाच दादा रमेश दादा सुमन दादा सुशील दादा चंद्र दादा मी ते गाडी तिकडे फिरवायला गेले. चला पाया पडा चालू करा. हो ठीक आहे. खाल्लंस तू पिलू माव खाल्ला काय निवदामध्ये आणले कराड छान ठीक आहे. आलाय का तुला एकदम परफेक्ट बनवलं. छान छान बनवलं. तिखट नाही जास्त. बरोबर आहे. तर आपलं इथलं सगळं उरकलेलं आहे आता आणि आता आपण चाललोय आपल्या घराकडे. तिकडे जाऊन वाटे होणार आहेत सगळे. तर चला आता निघूया इथून. गाडीत चला
कपडा फिरवायला लागेल. अबे एक आज खाली होते का हा होते करतो ती बाई ती. पाऊस हलका लागतोय मध्ये. तर मित्रांनो आता परत आलोय मी माझ्या घराच्या इथे. आपला राखण्याचा जो कार्यक्रम होता तो संपलेला आहे आणि आता चंदन तिकडे नाही, इकडे इकडे वरती इथे इथे इकडे. आणि आता आपण आलेलो आहोत टाइमपास करायला. तर फिशिंग करतोय, फिशिंग रॉड आणलाय मी. लॉक खोलू का? आणि व्ह्यू बघा कसला भारी निसर्ग झालाय सगळीकडे. तो बघा कसला भन्नाट व्ह्यू आहे तो. आणि समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उंचावरून कोसळणारे धबधबे, डोंगरावरती पसरलेलं धुकं आणि ह्या सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं गाव आहे की नाही जबरदस्त. आणि हे बघा मुलं काय करतात ती एवढी बिंदास आहेत. ते आता तिकडून अशी धावत धावत क्रॉस करत करत गेली. मी तिकडे खाली गेलो, सरकलो असतो, आपटलो असतो, गळपटलो असतो, पण वाचलो. त्याच्यामुळे गपचूप वरती आलो आहे मी. माती का टाकतोय? मातीला येतात. टेक्निक बघा टेक्निक. अरे बापरे, तो कुठे चाललाय? त्याला सकाळी ताप भरलेला गोळी एक डोस खाल्लाय आणि आता फिरतोय बिंदास. लहान मुलांचा ताप हे खेळून फिरूनच जातो. तर आता एक ट्रिक यूज केले बघा. पाणी पूर्ण केलं गढूळ, कारण स्वच्छ पाण्यामध्ये मासे असं वरती चढायला येत नाहीत, चढणीला लागत नाहीत. तर तिकडून माती जमा करून पाणी गढूळ केलं आहे. आणि चंदन खाली उभा आहे, बघतोय मासा लागतोय काय. हां कोण आहे? चला हे तू भिजू नको रे बाबा. गोळ्या घेऊन आले. हा आजारी पेशंट आहे. हा बघा, हा आजारी पेशंट आहे, तरी मासे मारायला जातोय. म्हणजे बघा कसला मासा मारणार बोलायचा तुम्ही. ते एक आमच्या कोकणातलं सूक. कोकणातलं सूप बघा तुम्ही. बघतील ना. बाय 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 गाईड. आता आम्ही जातो आमच्या घरी आणि तुम्ही तुमच्या घरी जावा. बाय. अरे बंदच नाही होई ते. आम्ही मासे मारत होतो, हे घरनं सांगायला आलं. हे बघा हे बघा ह्याला मासे मारताना बघवलं नाही म्हणून घरनं सांगायला आलं. तर आता कॅमेरा बंद करतो. कसा बंद करायचा बरं? अशा प्रकारे इथे वाटे केले जातात. आता आमचं पूर्ण भाऊकीचे 11 वाटे आहेत. तिकडे अशा 11 वाटे होणार आहेत. मुंबईला कोण कोण जाते? परत कोण कोण जाते? तर आता आपण परत आलेलो आहोत आपल्या घरी. हे माझं घर आहे गावचं. समोर भावाचं घर आहे आणि आता आपल्या कुळदेवीच्या इथे आलो आहे. काय आणि बघा समोरचा सुंदरसा व्ह्यू. हे आमची घरं आहेत इथे. हे माझं घर आहे, हे माझ्या भावाचं आहे, हे त्यांचा वाडा आहे, तिथे वरती आमचा वाडा आहे. आजूबाजूला पूर्ण आंब्याची झाडं, हे सगळे रायवळ आहेत, फणस वगैरे आंबे. तो एक स्पेशल आंबा आहे आमच्या इथे, दही आंबा, ह्यासारखा आंबा लागतो तो. आणि बाकी मोस्टली कापे फणस आहेत सगळे. आणि ही भातशेतीची खासरी आहेत सगळी. आणि तिकडे बघा सुंदर असं दृश्य आणि तिकडे समोर सुंदर असं दृश्य. वरती शेणी जाळून बसलाय तो. काय मच्छर जावत आहे? हां शेणी जाळलेलीस काय? पळतात त्याच्यानी? तुम्ही जर या फ्रेममध्ये बघितलात ना तर जसं माझ्या घराचं शेप आहे, म्हणजे कौलाचा शेप आहे जसा, तसाच तो मागचा डोंगर आहे त्याचा शेप आहे बघा. सुंदर वाटते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज एन्जॉय केलं. म्हणजे गावची राखण तर होतीच, त्याबरोबर हा निसर्ग, सगळे जे परत एकत्र भेटलं, सगळ्यांनी जे एन्जॉय केलं
हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. राखण पद्धत का करतात, त्याचं कारण काय आहे ते माझ्या काकांनी, म्हणजेच मी त्यांना बाबा बोलतो, त्यांनी ते सांगितलं आणि एक्सप्लेन केलं. त्याचा एक वेगळा व्हिडिओ पण मी टाकला आहे, तो पण चेक करा चॅनलला. हा सुंदर निसर्ग तुम्हाला आवडला असेल तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा प्रवास आवडला असेल, हा निसर्ग वगैरे, माझं गाव, आजूबाजूचा परिसर आणि ही जी पद्धत होती ही का केली जाते त्याची माहिती दिली, हे सगळं तुम्हाला आवडलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आता घेतो मी तुमची रजा. भेटूया कोणत्या तरी पुढच्या प्रवासात. आपली मान्सून सिरीज सुरू आहे, तर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.